शिकारीसाठी लागणाऱ्या शस्त्रांची सज्ज तयारी असावी अशी महाराजांची आज्ञा आहे. महाराज, एक छोटासाच प्रसंग सांगते. प्रेमभंग झालेल्या 7 दिवसच झाले असते. रडून रडून ती कृशांगी बनली होती. घराबाहेर सुद्धा पडत नसे. पण त्या दिवशी माझ्या बरोबर पोहायला म्हणून आली. पोहता पोहता एका सुकुमार आरक्त कमलकलिकेचा स्पर्श तिच्या अधरोष्ठाला झाला. तिला विलक्षण राग आला. अत्यंत निष्ठुरपणानं तिनं ती सुकुमार कलिका कुस्करून फेकून दिली. पण तिचे मोकळे केस मात्र कमळाच्या नाळात अडकले होते. मी ते सोडवणार इतक्यात तिनं मानेला असा जोराचा हिसका दिला की नाळही छिन्न भिन्न झाला. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. पायाला एखादी मुंगी जरी चावली ना तरी हीच ते वयाने किती हळूवारपणे तिला दूर सारायची. तिनंच या कमलिनीशी असं वागावं. मला वाटतं तिच्या केसांनाही तिची कठोरता सहन झाली नसावी कदाचित. महाराज, महाराज, कोरड्या विहिरीतील चिखलानं माखलेला म्लान नि करुण चेहरा तुम्ही पाहायला जरी असला ना तरी प्रियकरानं त्याग केल्यामुळं चिडखोर बनलेला आणि क्रोधानं जळफळणारा चेहरा मी न्याहाळलेला महाराज. एकदा त्याचं दर्शन घडलं ते पुरे. या मंचकावर त्याची पुनरावृत्ती नको व्हायला. महाराज, मला माझी काळजी नाही, काळजी वाटते ती तुमची. मी काय बोलून चालून राक्षसीच आणि महाराणींची यक्कश्चित दासी असल्यामुळे लोक माझ्या अस्तित्वाकडे डोळे झाकतात. पण उद्या मी आपली सम्राज्ञी झाल्याचं त्यांना कळालं तर हे सहस्त्रावधी लोक काय करतील याची कल्पना आहे तुम्हाला?